नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडून मतदारांसाठी मतदानाची जय्यत तयारी सुरू असून 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदान क्षेत्रात 365 मतदान केंद्रांवर 3,61,000 मतदारांच्या मतदानाची जय्यत तयारी करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू असून वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान केंद्रांवर सावलीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांची पाहणी विभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जागरूक मतदारांनी 100% आपल्या मतदानाचा हक्क बजावून प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन शेवगाव पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केलंय. शेवगाव तहसीलदार कार्यालयात शुक्रवार दिनांक 3 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत शेवगाव पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते हे बोलत होते. यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यासह अधिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान होत आहे. यासाठी 222 शेवगाव विधानसभा क्षेत्रामध्ये पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही तालुके मिळून 365 मतदान केंद्रांवरती 3,61,000 मतदारांसाठी प्रशासनातर्फे मतदानाची तयारी करण्यात आलेली आहे. प्रशासनातर्फे सर्व जागरूक मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण 100% सर्वांनी मतदान करावं आणि आपल्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपण मतदान केंद्रांवरती विविध सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत. यावेळेस ऊन जरा जास्त असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरती आवश्यकतेप्रमाणे सावलीची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. सोबतच पाण्याची पिण्याचे स्वच्छ पाणी याची देखील आपण तयारी करण्यात आलेली आहे. तसेच जे दिव्यांग बांधव आहेत किंवा 85 वर्ष वयापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे अशा वृद्ध नागरिकांसाठी, मतदारांसाठी आपण गृहभेटीद्वारे किंवा होम वोटिंग आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपल्या मतदारसंघामध्ये एकूण 86 असे मतदार आहेत ज्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे. प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण असल्यामुळे सगळ्या नागरिकांनी, सगळ्या मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं हीच आपल्या सगळ्यांना आम्ही अपेक्षा करतो आणि आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.